विजयादशमीला आपट्याच्या पानाची, आंब्याच्या पानाची व फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते। निसर्गाच्या अवकृपेमुळे यावर्षी इतर मालासह झेंडूचे फुलं सडले असल्यामुळे फुलांचे भाव गगनाला भिडलेले दिसून आले। विजयादशमीला आपण आपट्याची पाने सोनं म्हणून वाटतो। हे सोनं देणे आपसातच असलेल्या मतभेदाचा नाश करतो। तसेच विजयादशमीला आपण शस्त्राची पूजा करतो। याचे पौराणिक कारण असे की पांडव दूत क्रीडेत हरल्यामुळे पांडवांना 13 वर्षाचा वनवास झाला। या वनवासामध्ये 12 वर्षे वनवास व 1 वर्ष अज्ञातवास असल्यामुळे 12 वर्ष पांडव शस्त्र जवळ बाळगू शकले, परंतु अज्ञातवासात जात असताना हे शस्त्र कोठे ठेवावे हा प्रश्न पडल्यामुळे वनातून जाताना त्यांना आपट्याचे झाड दिसले आणि आपले सर्व शस्त्र कपड्यात गुंडाळून दाट आपट्याच्या झाडावर ठेवून दिले। वनवास संपताच विराट युद्धाच्या वेळी हे शस्त्र काढून त्यांची पूजा करण्यात आली। तो दिवस विजयादशमी होता, म्हणून या दिवशी आपण लोखंडी शस्त्राची व भांड्यांची पूजा करतो। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।